चला तर आज मी निघालेली आहे देवदर्शनासाठी. तुम्हाला दाखवते पुढे जाऊन की मी कुठले कुठले देवांचे दर्शन घेतलेले आहेत आणि कुठे कुठे गेलेली आहे. अवंतिका चाललेली आहे तिच्या घरी आणि मी आता मीरा रोड स्टेशनला प्लॅटफॉर्मवरती ताईची वाट बघत उभी राहिलेली आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी अनुराधा अनुभवमध्ये खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करते. इथे तुम्हाला दाखवते, झूम करून एवढं झूम करून दाखवते. 15 ते 20 मिनिटाच्या नंतर ताई इथे आलेली आहे. तोपर्यंत आम्ही प्लॅटफॉर्मवरती उभेच होतो. तर ती आल्याच्या नंतर ना, आणि मॅडम साडी वगैरे नेसून आली. मला काय ती बोलली नाही. असं तिला बघितल्यानंतर मला असं वाटलं की अरे मी पण साडी नेसली असती तर बरं झालं असतं. चला, तो झाला भाग दुसरा. आता आम्ही ना तिघीजणी म्हणजे मिताली, मी आणि ताई ना निघालेलो आहोत पहिला मुंबई सेंटरला. मुंबई सेंटरला आल्याच्यानंतर आम्हाला ॲक्च्युली कळत नव्हतं मुंबादेवीच्या दर्शनाला जायचं होतं. तर कुठल्या साईडला जायचं आहे, ईस्टला जायचं की वेस्टला जायचं आहे, असं आम्ही ना 2-3 वेळा ॲक्च्युली आलेलो आहोत. पण ना ते खूप टाईम गेल्याच्यानंतर ना वर्ष म्हणजे वर्षातून एकदा आम्ही जातोच. तर आता हा वर्षाच्या सुरुवातीला आम्ही खूप विचार केला होता जाण्याचा, पण ते काय म्हणजे 1-2 तारखेला असं विचार केलेला जाण्याचा, पण ते काही झालं नाही. तर मी ताईला तेच बोलली की आपण ना हा महिना संपायच्या अगोदर तर जायचं देवदर्शनाला. तर इथे तुम्ही बघू शकता, मी हा पहिल्यांदा म्हणजे मी ईस्टला आली ना, तर म्हणजे मुंबई सेंटर ईस्टला आली आणि हा मी पहिल्यांदा बघितलेला आहे मुंबई सेंटरचा प्लॅटफॉर्म, म्हणजे जी तिकीट घर वगैरे इथून आतमध्ये एंट्री करतात ना, तो मी प्रॉपर स्टेशन आज बघितलेला आहे. तर मी झूम करून, मला माहितीच नव्हतं की इतका छान असू शकतो की मुंबई सेंटरचं स्टेशन. त्याच्यानंतर ना इथे बघा, अगदी मुंबई सेंटरच्या समोरच ना एक सिंहाचं प्रतीक जे आपले नोटीवरती असतं किंवा कॉईनवरती असतं ना, ते इथे समोर होतं. बाहेर म्हणजे आम्हाला ना टॅक्सी पकडायची होती मुंबादेवीला जाण्यासाठी. इतकं चालावं लागलं ना, नाहीतर एरवी ना आम्ही अगदी खाली उतरलो की लगेच आम्हाला टॅक्सी मिळते. म्हणजे 2-3 वेळा तर असंच झालेलं आहे. पण ह्या टायमाला आम्हाला कळतच नव्हतं की आम्ही कुठल्या साईडनी बाहेर पडलो आहे आणि कुठल्या प्लॅटफॉर्मवरती उतरलेलो आहे. फक्त आम्ही ईस्टला निघालेलो. छान मुंबई सेंटरचं मस्त असं गेट वगैरे पण बनवलेलं आहे आणि 2 साईडला गार्डन आहे. त्याच्यामध्ये आपली खूप वर्षापूर्वी जी ट्रेन चालू झालेली त्याचं एक हे बनवून ठेवलेलं आहे. चित्र बनवून, म्हणजे चित्र नाही बोलू शकत, स्टॅच्यू बनवून ठेवलेलं असं. त्याच्यानंतर आम्ही टॅक्सी फायनली पकडली. खूप चालल्याच्या नंतर टॅक्सी पकडली आणि इतकी ट्रॅफिक ॲक्च्युली ना, हे जे मुंबई साईडचे आपण रोड बोलतो ना, ते इतके म्हणजे छोटे छोटे रोड आहेत ना, इतका टाईम गेला आम्हाला. म्हणजे जवळजवळ तुम्ही बघू शकता की आता उजेड आहे ना, आणि जेव्हा आम्ही मुंबादेवीच्या मंदिरामध्ये गेलो ना, तेव्हा ना थोडासा काळोख झाला होता. आणि हे पूर्ण मुंबादेवीचं जाता जाता शूटिंग केलेली आहे मी, की आजूबाजूला ना म्हणजे मुंबई साईड आहे ना, आणि मुंबई साईडला इतकी किचकट, आम्हाला असं हेच नाही की बाबा आपल्यापेक्षा आपल्या साईडला खूप बरं, म्हणजे सुटसुटीत तरी आहे. त्याच्यानंतर आम्ही इथे टॅक्सी सोडली आणि ह्या रस्त्याने समोर सरळ चालत गेलो. आरती चालू झाली होती. आम्ही 4 वाजता निघालो. 6:30ला आम्ही मुंबादेवीच्या मंदिरामध्ये गेलो. अरे बापरे, इतक्या लवकर? 6:30लाच संपली. आम्ही इथे आतमध्ये गेलो तेव्हा जवळजवळ आरती संपलेली होती. ओटी वगैरे घेतली आणि आम्ही मस्तपैकी मुंबादेवीचं दर्शन करून बाहेर निघालेलो. बाहेर पण आम्ही जवळजवळ 15 ते 20 मिनटं पहिला फिरलो. आम्हाला टॅक्सी कुठेच मिळेना, कारण का इतकं रस्त्याची कामं चाललेली होती आणि त्यामुळे टॅक्सीवाल्यांनी आम्हाला चांगलंच लुटलेलं. कारण की जो टाईम अगदी 15 ते 20 मिनटाचा होता ना, त्यासाठी खूप थांबवलं. त्यामुळे टॅक्सीवाल्यांनी ना आमच्याकडनं खूप सारे रेट घेतलेले आहेत, म्हणजे भाडं घेतलेलं आहे. म्हणजे जवळजवळ ₹100 असेल ना, तर तिथे ₹300 लावून आम्हाला टॅक्सीचं चार्ज करावं लागलं. त्याच्यानंतर ना मुंबादेवीवरनं आम्ही निघालो ते महालक्ष्मीला जाण्यासाठी. आणि इथे मस्तपैकी ना सीलिंग क्रॉस करून आम्ही ना टनलमध्ये आतमध्ये घुसलेलो. आणि इतकं ना, म्हणजे टनलचं मी जेव्हा शूट करत होती ना, तेव्हा मला असं वाटत होतं आपण ते हे खेळतो ना, सबवे खेळतो ना, मोबाईलवरती गेम खेळतो, तसं मला लिटरली वाटत होतं. मी मितालीला तेच बोलत होती की हे तसंच वाटते ना, जसं उड्या मारून मला टेव 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 करून कॉईन घेत असतात आणि 3 लाईट पेटलेले असतात आणि तो धावत असतो. लिटरली तसं मला फील होत होतं की मला की आपण इथे मस्त एक गेम खेळण्यासारखं वाटतं. लिटरली समोर म्हणजे प्रत्यक्षात गेम खेळताना वाटतं. त्याच्यानंतर ना आम्ही बाहेर पडल्याच्यानंतर तुम्हाला हे दाखवते की हे अंबानी साहेब आहेत ना,
हॉटेलची ही बिल्डिंग आहे ती लागते. म्हणजे जवळजवळ आम्ही रेसकोर्सला पोहोचलो होतो महालक्ष्मीला. आणि एका साईडला बसले होते समुद्राचं पाणी जो एका साईडला येतो ना तिच्यावरनं ब्रिज गोल फिरून मस्त गोल गोल राणी ते पाणी ना तसं आम्ही गोल गोल फिरत होतो ना मध्ये पाणी होतं. तर छान वाटलं म्हणजे जेव्हा आम्ही टॅक्सीतून फिरत होतो खूप मस्त वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही फायनली आलेलो आहोत महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये. आणि इथे झगमगाट तुम्ही बघू शकता. मस्त साईडला हारवाले वगैरे बसलेले आहेत सगळे. पण ना काय झालं आहे दोन्ही साईडचा ना उजेड खूप कमी पडला होता. मध्ये ना खोदकाम इतकंच करून ठेवलं होतं ना की लोकांना जाण्या येण्याला वगैरे पण त्रास होत होता. हे बघा सगळे बॅरिगेट वगैरे लावलेले आहेत आणि रस्त्याचं इथे काम चाललेलं म्हणजे इथेच नाही पूर्ण मुंबई साईडला ना छोटे छोटे रस्ते आहेत ना इतके खोदून ठेवलेत. त्यामुळे सगळीकडे इतकं ट्रॅफिक झालं होतं आणि आम्हाला पोचायला लेट होत होतं. महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये पोहोचलो तेव्हा पण तिथे आरती चालू होती. आम्हाला तिथे मुंबादेवीची पण आरती मिळाली, महालक्ष्मीची पण आरती मिळाली. त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि सगळं बघत बघत चाललो होतो की कुठे काय खायला नाश्ता पाणी मिळते का. पण काहीच मिळालं नाही तिथे. फक्त आम्ही पकोडे असतात ना वडे असतात ते घेतले आणि आम्ही सिद्धिविनायकसाठी निघालो. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते की सिद्धिविनायकला आम्ही आल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवत होते की सिद्धिविनायकच्या मंदिराजवळ आम्ही आलो. टॅक्सीवाल्याने एवढे पैसे घेऊनसुद्धा आम्हाला रस्ता क्रॉस करून टर्न मारून सोडलीच नाही. त्याने अर्धाच सोडला आम्हाला आणि रस्ता क्रॉस करायला आम्हाला मग थोडंसं प्रॉब्लेम झाला. म्हणजे सिग्नल लागल्याशिवाय तो जाऊ शकत नाही ना असा प्रॉब्लेम झाला. त्याच्यानंतर आम्ही इथे मस्तपैकी सिद्धिविनायकच्या मंदिरामध्ये एंट्री केली आणि इथे एकदम म्हणजे खूप म्हणजे अजिबात गर्दी नव्हती. आणि गर्दी एवढ्यासाठीच नव्हती की 7 तारखेपासून ना गणपती बाप्पाचं सिंदूर लेपन चाललेलं होतं. ते 11 तारखेला संपणार होतं. म्हणजे सोमवारपासून परत मंदिर चालू होणार होतं. आम्ही बोललो की अरे वाह! आज गर्दी नाही काही नाही म्हणजे शनिवार असून सुद्धा गर्दी नाही म्हणजे आम्हाला थोडंसं आश्चर्य वाटलं. नंतर तिथे जाऊन बघितलं ना तर मंदिरामध्ये आतमध्ये गाभारा सगळा बंद होता. गाभारा असतो तो बंद होता. थोडंसं शूट करताना मला भटजी बोलले की प्लीज कॅमेरा बंद करा म्हणून. मी बोलली हो ठीक आहे. आणि त्यांनी मस्तपैकी बाहेर मूर्ती ठेवली होती. लोकं तिथेच दर्शन वगैरे घेत होते. सिद्धिविनायकचं दर्शन झाल्याच्यानंतर मग आम्ही आलो फायनली स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तिथे आम्ही जास्त काही घेतले नाही. मस्त चाफ्याचं फूल आणि तुळशीपत्र असतात ना ते आम्हाला एका पानामध्ये दिलं. ते आम्ही घेऊन आतमध्ये एंट्री केली. इतकं शांत, इतकं प्रसन्न म्हणजे खरंच असं आपल्याला मनाला इतकं बरं वाटत होतं ना माझ्या. इतर जे आपण देवदर्शन वगैरे केले ते आपले आराध्य दैवत आहे. पण आपल्याला परमात्मापर्यंत पोहोचण्याचं जे काम करवतात ते आपले असतात इष्टदैवत. आणि त्या इष्टदैवत म्हणजे माझी श्री स्वामी समर्थ. त्यांच्या मंदिरामध्ये गेले आणि प्रसन्न वाटणार नाही असं होऊ शकत नाही. मन एकदम शांत झालं होतं, मस्त वाटत होतं. छान समर्थांचं दर्शन वगैरे करून फायनली आम्ही निघालो होतो घरी येण्यासाठी. इथे मस्तपैकी आम्ही सगळं बघत बघत दादर स्टेशनला आलो आणि तिथे थोडासा नाश्ता केला. नाश्ता म्हणजे फक्त शेवपुरी घेतलेली आणि आम्ही तिघींनी एकच खाल्ली. पैसे इतके पण त्याला अजिबात चव नव्हती. मला जरा पण आवडली नाही. फायनली आम्ही घरी येऊन पोचलो आणि घरी यायला वाजले होते 11:45. आयुष नुकताच येऊन जेवायला बसला होता. चला आता आम्ही पण चेंज वगैरे करतो, फ्रेश होतो आणि जेवायला बसतो. तर चला आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथेच थांबवते व्लॉग. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.